हॅलो, गुड मॉर्निंग. तर हा व्लॉग मागच्या वर्षी शूट केला होता. संक्रांतीमध्ये सियाचं बोरन्हाण केलं होतं. तर मागच्या वर्षी तर काही पोस्ट करणं झालं नाही, कारण की सिया लहान. तर म्हटलं काही हरकत नाही, आता ह्या वर्षीच्या संक्रांतीला आपण पोस्ट करूयात आणि ह्या वर्षी तर बोरन्हाण करू. जेव्हा हे बोरन्हाण केलं होतं तेव्हा सिया फक्त 4 महिन्याची होती. आणि तेव्हा हे बोरन्हाण केलंय पिशोरला, माझ्या माहेरी. सगळ्या मैत्रिणी, माझ्या मैत्रिणी असो, मम्मीच्या असो, सगळ्यांनी येऊन मस्त छान असं डेकोरेशन, व्हिडिओज काढले होते आणि छान असं सेलिब्रेशन केलेलं होतं. जेवढी माहिती आहे की कसं करतात आणि काही व्हिडिओ बघून, आजकाल तर सोशल मीडियावर सगळेच व्हिडिओ अवेलेबल असतात, तर ते बघून आम्ही इकडे मस्त अशी रांगोळी काढली होती. माझी मैत्रीण पूजा, जी की पिशोरला असते, आणि बाकी सगळी छोटी मोठी मंडळी यांनी मिळून मस्त सेलिब्रेशन केलेलं. असं म्हणतात लहान मुलांना जेव्हा आपण त्यांचं बोरन्हाण करतो तेव्हा त्यांनी ब्लॅकच कपडे घालावे अंगामध्ये. सियासाठी एक कापड घेतला आणि नंतर तो जशी डिझाईन हवी तसा शिवून घेतला होता. माझी मैत्रीण स्वातीने तो शिवून. रेडीमेड कपडे फिट होता की नाही ते एक टेन्शनच असतं, त्यामुळे मला तरी बेटर गोष्ट वाटते की कपडा घेऊनच साईज नुसार शिवून घ्यावा, तर छान दिसतो. हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ, जेव्हा सिया 4 महिन्याची होती आणि तेव्हा मी कशी दिसते, तर मी तेव्हा होती 64 किलोची, म्हणजे खूपच वेट वाढलं. आणि 4 महिन्यापासून तर सियाच्या बर्थडे पर्यंत एका वर्षामध्येच, म्हणजे 1 वर्ष पण नाही, 7-8 महिन्यामध्ये 64 किलोवरून 49 किलोची आता सध्या झाली आहे. किती वेट वाढलं प्रेग्नन्सी मध्ये, तरी ते काही डाएट करून कमी करायची गरज नसते, कारण की लहान मुलं असतात, डाएट करायची गरज नाही, आपोआपच वेट ते कमी करतात. पप्पा गेले होते स्कूलमध्ये 4 वाजेनंतर, ते आले, मग त्यांच्यासोबत पण काही फोटोशूट केलं, सगळ्यांनी मिळून मस्त असं फोटोशूट केलं, आणि असं झालं माझ्या सियाचा पहिला बोरन्हाण. चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.